तर हे एवढ्या मिरच्या बघा मिळल्यात, तर याचा मी ठेचा बनवेन. आणि ते बघा अजून किती लागलेले आहेत बघा. तर इथे मी मच्छी साफ करून ठेवलेली आहे आणि आता हिला मॅरिनेट वगैरे करते. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि तुम्ही माझा कालचा व्लॉग बघितलाच असेल, कशी म्हणजे गुरुवारची वगैरे तयारी केली होती, गुरुवार वगैरे कसं मांडलं आम्ही, हे सर्व तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये. तर आज सकाळपासून मी आता क्लिनिंग वगैरे केली, त्यांना दोघांना नाश्ता वगैरे दिला आहे. ते आता नाश्ता वगैरे करून ऑफिसला गेलेत. आणि आता हे देवीचं आहे, ते आपण जेव्हा काढतो ना, ते कसं काढतात हे मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर अगोदर मी दिवाबत्ती करून घेते, इथे पण दिवा वगैरे समई वगैरे लावते आणि त्याच्यानंतर हे सर्व काढायला घेते. तर हे बघा मी सर्व आता हे पाण्यात सोडून आलो आहे. नारळ तिथं ठेवला आहे, बाकीचे आतमध्ये ठेवलेले आहे. आणि हा सध्या मी असंच ठेवीन, तो लगेच कणा पुसणार नाही. तर चला आता गावात जाते मच्छी. तर आता मच्छीला चालत गावात. तर ताई नाही येत सोबत, दीदी येतात सोबत. तर त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे चहा ठेवला आहे, तर चला दाखवते. झाला दीदी चहा? चहा घेते. आणि तिकडे पोरी काय करताना आल्यान का काय ग चाललंय? या दोघींना ना हर टाइम, तिघी ना म्हणजे हर टाइम असा सुंदरच दिसायचं असतं. त्याच्यामुळं असा घेतली ना व्हिडिओ, डायरेक्ट शॉक होता. आम्ही अशी पण करतो विदाउट मेकअप. काय चाललंय तुझं सिनो? आम्ही पप्पाला दाखवायला भेटेल. हे बघ, आत्ताच मी गावातून आले आणि काय मच्छी भेटली हे तुम्हाला दाखवते. तर चला. तर ही बघा, ही आहे सुरमई आणि ही आहे कोलंबी. तर कोलंबी आपल्याला लागते सिनोला टिफिनला द्यायला. आणि ही साईज पण मस्त आहे बघा, एवढी अशी मोठी सुरमई. तर आमच्या गावातल्या ताई आहेत ना, माझ्या लॉगमध्ये असतात कधी कधी, त्या कोलीन त्यांच्याकडनं आणलेली आहे बघा. आणि ही कोलंबी. तर चला आता ही मच्छी धुते आणि ही साफ करून घेते, त्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर इथे मी मच्छी साफ करून ठेवलेली आहे आणि आता हिला मॅरिनेट वगैरे करते. आणि माझी आज घाई आहे, तर मी आता डायरेक्ट बनवते जेवण, नंतरच दाखवते तुम्हाला झाले. तर आता इथे आपलं जेवण होईल. सिनोची ते तयारी झालेली आहे, सिनो चाललाय. आणि ही भांडी आता याला सोडून आले ना का घासते. आणि ही देवाची पण भांडी घासायची आहेत. काय हा, याला कोलंबी एवढी आवरली, कच्ची अशी निपली खाते जेवलाय तरी. आपली इथे मच्छी पण बघा, सुरमईची तुकडी
एकटेच आहेत. आली वाटतं गाडी. आई गाईन आलो ना, अजून रिक्षा आली नाही याची. आणि आमचं गार्डन बघा. आता या फुलांची आपण माल बनवू. मिरचीच्या झाडावर मिरची आली का बघूया. आली आली. चल मिरची काढू ये. जनावर साप बी बसायचा इथं. ते छोट्या छोट्याच आहेत पण ना या मिरच्या अजिबात तिखट नाही लागत. हे बघा. आणि याचाच मी ठेचा बनवते पण विदाउट स्पाइस. अरे पडली एक. तर चला आता कुठून दाखवते किती होतात ते. दाखवतोस आली. तर एवढ्या मिरच्या बघा मिळल्यात. तर याचा मी ठेचा बनवेन. आणि ते बघा अजून किती लागलेले आहेत बघा. भरपूर अजून आहे. मस्त अशा वाटतात. ही माझी मिनी झाडे लावली. गुलाबाचं झाड पण बघ कसला फुललंय. सिनोला स्कूलमध्ये म्हणजे गाडीजवळ सोडून आलो आणि आता बघा भांडी वगैरे घासली मी. ते जेवण पण झालेलं आहे सर्व. भात वगैरे होते. आता मी बनवते मिरचीचा ठेचा. तर त्यासाठी पण शेंगदाणे अगोदर तव्यावर भाजून घेऊया. तर असे आपले शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे तव्यावर. आता याच्यामध्ये मी थोडासा तेल ॲड केला आहे. मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितलेली याचा असा ठेचा बनवतात ते. तसंच बघून बनवते. बघूया कसं लागते. तर याचे कमी तेलामध्ये सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया. त्यानंतर मिरची लसूण हे पण भाजून घेऊ. तर चला हे भाजल्यावर दाखवते. बघा हे असते असे प्रेस करायचं आहे ना. त्याच्यानंतर पण आपल्याला ठेचायचं आहे. आणि सध्या एवढंच बस चालू बघा कशी निघते. तर अशा प्रकारे आपला हा शेंगदाणा भाजून झालेला आहे. तर मी आता हा काढते खलबत्त्यामध्ये. त्याच्यानंतर ही मिरची टाकू. आता इथे आपण मिरची आणि लसूण टाकलेलं आहे. ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता मी तेल नाही घालत. याला आहे तव्याला तेल त्याच्यातच होईल. त्याला भाजून झाल्यावर तुम्ही दाखवते आपण. तर इथे बघा मी याचा शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे बारीक असा. आणि ती मिरची पण भाजली ना की याच्यात आपण टाकू. आता मी मीठ घालते चवीनुसार. चला आता ही मिरची पण बघूया झाली तर. थोडीशी अजून भाजू आणि सर्व एकत्र टेचून टेचू. त्याच्यानंतर कोथिंबीर पण घालायची आहे. कोथिंबीर भाजत नाही आपण अशीच टाकू ती. तर चला आता डायरेक्ट ठेचा केलेलाच तुम्हाला दाखवते. इथे आपला रेडी आहे कूट. याला बघा मिरचीचा ठेचा रेडी आहे. आणि थोडा टेस्ट करून बघला एक नंबर लागत होता. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. तर चला आता मी हे एन्जॉय करते भाकरीच्या सोबत. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. मी इथे देवांची भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत. आणि इथे भैयांसाठी चहा ठेवलेला आहे. तर चहा झाला का मी त्यांना देते. मग इथे झाडांना पाणी वगैरे माझं घालून झालेलं आहे. आता त्यांना दोघांनी चहा दिला आहे. आता मी घेते. इथे आता संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली आहे माझी. आणि हा बघा आपल्या तांब्यातला तो नारळ असतो तो असा ठेवते मी या बाजूला एका बाजूला. आणि अशी दिवाबत्ती केली. आणि इकडे सिनो चालला आहे ट्युशनला. तर इथे मी जेवणाची पण तयारी केली. दाखवते तुम्हाला. इथे सुरमईचा मी रस्सा बनवत ठेवलेला आहे. आणि इकडे भात ठेवला आहे. ओके. आणि इकडे भाकरी आणि मगाशीचा पण थोडा थोडा आहे त्यांच्यासाठी तर होईल. आणि माझ्यासाठी तो मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो आहे.
तर चला, आजचा माझा आत्ताचा डिनर झालेला आहे. आजची पण आमची जेवणं वगैरे झालेली आहेत. तर इथे मी भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आणि आता मी किचनची लाईट बंद करते कारण किचनचा सर्व काम ओके आहे. आत्ताच माझा किचनचं सर्व आवरलेलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे मी. आणि आज मी दिवसभरात काय काय केलं तुम्हाला आठवते. सकाळीची चटणी म्हणजे बघा बनवलेली, म्हणजे कसला शेंगदाण्याचा ठेचा, मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा. तो तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा कारण खूप मस्त लागला. सर्वांनी आम्ही खाला, सगळ्यांना आवडला. मी आता म्हणजे असं रिपीट पण करू शकते, ते एवढं म्हणजे टेस्टी लागलं ते. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा ते तुम्हाला आवडलं की नाही. आणि ही रेसिपी पण मी यूट्यूबवर बघितलेली आणि तशी केली, तर खूप मस्त लागली. तर आज मी दिवसभरात काय काय केलं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि जर माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर आपले आता मला तर वाटते 2000 सबस्क्रायबर होणार आहेत. तर थँक्यू सर्वांचे आणि बाय, गुड नाईट, टेक केअर.